नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहतोय. यामध्ये आजचा विषय एस पी म्हणजेच चिटणीसांची कार्यपद्धती या विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या प्रश्नातील आज आपण पत्रलेखनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत. महत्त्वाची कोणती पत्र तुम्ही केली पाहिजेत, ज्यामधील एक पत्र तुम्हाला एक नाही 2 पत्र आजच्या ह्या प्रश्नांमधली तुमची बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, त्या पत्रांच्या संदर्भातील महत्त्वाचे पत्र या ठिकाणी आज पाहतोय. यापूर्वी आपण फरक पाहिले होते. पत्रलेखन देखील पाहून घ्या, कोणती पत्र करायची आहेत. पहिलं आहे बोनस भागांचे वाटप केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा. दुसरा आहे कर्ज रोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र. तिसरा आहे कर्ज रोखेधारकांस आधी पत्राद्वारे व्याज दिल्याचे कळवणारे पत्र. 4 कर्ज रोख्यांच्या परतफेडीची माहिती कर्ज रोखेधारकांस देणारे पत्र लिहा. 5 आहे कर्ज रोखेधारकांस कर्ज रोख्यांचे समहक्क भागांत परिवर्तन केल्याची माहिती देणारे पत्र लिहा. यानंतर नेक्स्ट पुढचं पत्र आहे ठेवीदारास ठेव दिल्याबद्दल आभार मानणारे पत्र लिहा. 7 ठेवीदारास व्याज आधिपत्राद्वारे व्याज दिल्याबद्दलची पत्र लिहा. त्यानंतर आहे 8 ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा. आणि 9 ठेवीदारास ठेव परतफेडीबाबत पत्र लिहा. ही सगळी 9 पत्र आहेत. यापैकी 2 पत्र बोर्ड परीक्षेत येणं अपेक्षित आहे. इथं थोडासा एक बदल होतो की इलेक्ट्रिक माध्यमातून पत्र दिल्याचे पत्र लिहा. तर तो एक मुद्दा तुम्ही पाहून घ्या. अदरवाईज विषय हेच असणार आहेत. पत्र कसं लिहायचं ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले असेल, शिकवले असेल, किंवा एक 5-10 मिनटामध्ये यूट्यूबवरती कोणाचाही व्हिडिओ पाहून घ्या. पत्रात कोणकोणते मुद्दे अपेक्षित आहेत ते सर्व त्या ठिकाणी दिलेले असतात. महत्त्वाच्या प्रश्नांचे विषय मी दिलेले आहेत. हे पत्र करून जा, पाहून जा. प्रत्येक पत्र सगळ्या विषयांना कसं वापरता येईल, कोणता भाग सगळीकडे सेम ठेवून कुठं बदल केल्यावरती पत्र बदलतं हे एकदा पाहून घ्या. एकच पत्र वेगवेगळ्या विषयानुसार कसं बदलायचं, याच्यातले किती सारखे भाग आपण पाठ करू शकतो हेही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला पत्राचा हा जो प्रश्न आहे तो अतिशय सोपा आणि सहज सोडवता येईल. चला तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.